आज आपण जाणार आहोत कोकणातल्या सध्याच्या सर्वात व्हायरल लोकेशनवरती, जिथे पोहोचण्यासाठी अथांग समुद्रातून बोट राईड करावे लागते. एक प्राचीन मंदिर जे तुम्ही अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये पाहिलं असेल, आणि सर्वात शेवटी दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर महादेव मंदिराकडे. नमस्कार मित्रांनो, आज आहे आपला तिसरा दिवस इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तर आज आपण जाणार आहोत एका बोट राईडसाठी, जे आपल्याला निवती बीचवरून भेटेल. तर तिकडचा एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवतो. निवती बंदरावरून आम्ही बोट घेतली आणि आमचा प्रवास सुरू झाला कोकणातल्या सध्याच्या मोस्ट व्हायरल स्पॉटच्या दिशेने, ते म्हणजे निवती लाईट हाऊस. इथे पोहोचण्यासाठी समुद्रात जवळपास 15 किलोमीटरची बोट राईड करावी लागते. इकडे ना दोघे जण राहतात. त्यांची 15 दिवसाची सुट्टी असते त्यांची. 15 दिवसांनी चेंज होतात. पाठीमागे ना लॅडर पॉइंट आहे, म्हणजे तिकडून ना त्यांना जे प्रविजन खायचं प्यायचं आहे पाठून चढवतं. इकडे जाणार होतं. अथांग अरबी समुद्राच्या मध्यभागी एका उंच खडकावर उभं असलेले हे दीपगृह आजही जहाजांना दिशा दाखवण्याचं काम करतं. ब्रिटिश काळात बांधलेली ही वास्तू आजही दिमाखात उभी आहे, ज्याला न्यू लाईट हाऊसही म्हटलं जातं. अरे भाई, काय हा कबूतर आहे का तो? तू त्या दगडावर बसलाय तो? आता हा बोलला ते कबूतर एवढा. हो भाई, खतरनाक आहे गुहा. पाणी बघ असं निळं वाटतं. आणि हे आहे ओल्ड लाईट हाऊस, जे पोर्तुगीजांच्या काळातलं आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी ती बोट राईड, लाटांचा तो वेध आणि समोर दिसणारे हे ऐतिहासिक लाईट हाऊस, हा अनुभव खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. सध्या सोशल मीडियावर जे तुम्ही ड्रोन शॉट पाहता ते यात जादुई ठिकाणाचे आहेत. लाईट हाऊसचा तो थरार अनुभवल्यानंतर आम्ही पोहोचलो एका शांत आणि निसर्गरम्य गावात, धामापूर. येथील श्री भगवती देवीचं मंदिर आणि शेजारी असलेला 400 वर्ष जुना विस्तीर्ण तलाव म्हणजे सौंदर्याचा खजिनाच आहे. या मंदिराचं आणि परिसराचं सौंदर्य इतकं अप्रतिम आहे की सिनेसृष्टीलाही याची भुरळ पडली आहे. इथले लाकडी नक्षीकाम, कौलारू रचना आणि सभोवतालचा निसर्ग मनाला पूर्णपणे मोहून टाकतो. अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांचं चित्रीकरण याच परिसरात झालं आहे. तर मित्रांनो, धामापूर येथील देवीचं दर्शन झाल्यानंतर आपण आता तिकडून निघालो आणि डायरेक्टली आता कुणकेश्वरच्या इथे येऊन थांबलेलो. तर आता आतमध्ये जाऊन आपण भगवान शंकरांचं दर्शन घेऊयात आणि मग आसपासचा अजून काही नजारे दाखवू. कुणकेश्वर महादेव मंदिर. अरबी समुद्राच्या अगदी काठावर वसलेल्या या मंदिराला दक्षिण काशी म्हणूनही ओळखलं जातं. या मंदिराच्या परिसरात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. देवगड तालुक्यात असलेले हे मंदिर वास्तुकलेचा एक अद्भुत नमुना आहे.
तिथली भक्तिमय ऊर्जा आणि समुद्राचा अथांग किनारा, हा अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे. हा क्षण आमच्या दौऱ्यातील सर्वात सुखद अनुभव ठरला. तर मित्रांनो, सिंधुदुर्गमधला हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कोकणच्या अशाच न पाहिलेल्या वाटा पाहण्यासाठी VS ट्रेलला नक्की सबस्क्राईब करा.